छत्रपती शिवाजी महाराज की। नमस्कार, राम राम, प्रणाम, प्रणिपात माझ्या हात मनोरभर मित्रांनो, जे महाराष्ट्र परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरीत आणि चरचरीत व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आपण मोठ्या जल्लोषाने साजरी करणार आहोत. मोठमोठाले डीजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला लावली जातील, लाखो रुपये खर्च केले जातील. पण माझा एक प्रामाणिक प्रश्न आहे मित्रांनो, महाराजांच्या जयंतीला लाखो रुपये खर्च केले म्हणजे महाराजांचं स्वप्न साकार झालं असं म्हणता येईल का? महाराजांच्या जयंतीला लाखो रुपयाचे डीजे लावले म्हणजे महाराजांचं स्वप्न साकार झालं असं म्हणता येईल का? अरे, महाराजांचं काय स्वप्न होतं? हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. हे आपण डोळ्यासमोर ठेवून महाराजांची जयंती साजरी केली पाहिजे. काही लोकांना माझा हा आपला आजचा व्हिडिओ पटणार नाही, पण काही हरकत नाही, कारण मी जे बोलतोय ते सत्य बोलतोय आणि वास्तव बोलतोय, त्याच्यामुळे मला त्याची भिडभार अजिबात नाही. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची, मोठमोठाले डीजे लावायचे आणि त्याच महाराजांच्या जयंतीमध्ये दारू पिऊन नाचायचं, याच्यापेक्षा त्या महाराजांचा काय अपमान असू शकतो मित्रांनो? एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची आणि जयंती बघायला आलेल्या आया बहिणीवरती वाईट नजरा टाकायच्या, याच्यापेक्षा त्या महाराजांचा काय अपमान असू शकतो मित्रांनो? परस्त्री माते समान म्हणणारे माझे महाराज, त्यांचाच तुम्ही ही जयंतीमध्ये असले काहीतरी कृत्य करून अपमान करताय. त्याच्यामुळे मित्रांनो, लक्षात असू द्या, जयंती महाराजांची आहे, त्याच्यामुळे महाराजांच्या जयंतीला कलंक लागेल असं एकही कृत्य करू नका. आणि जर कोणी करत असेल तर त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करा, आणि जर तो ऐकत नसेल तर त्याला जाग्यावरच ठेचा, कारण ही जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, या राजकारणी लोकांच्या आहारी जाऊन आपल्या राजाचं चारित्र्य, आपल्या राजाचं पावित्र्य मलिन करू नका, कारण हे राजकारणी लोक फक्त आणि फक्त यांच्या स्वार्थासाठी आपल्या राजाचं नाव उपयोग करून घेतात, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. काही जण मला म्हटले की बाबा, राजकारण्यांचा सपोर्ट नाही घेतला तर आपल्या राजाची जयंती मोठी साजरी होत नाही. अरे, काय करायचं आहे जयंती मोठी साजरी करून? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जयंती साजरी करत असताना छोटीच असू द्या, कारण ती जयंती राजकारणी लोकांना नाही आवडली तरी चालेल, पण ती जयंती छत्रपती शिवाजी महाराजांना आवडली पाहिजे. या राजकारणी लोकांच्या कशाला नादाला लागताय तुम्ही? हे लोक फक्त आणि फक्त यांच्या स्वार्थासाठी महाराजांचं नाव वापरतात. आणि जर या राजकारणी लोकांमध्ये एवढेच जर महाराजांचे आदर्श असते तर छोट्याशा चिमुकलीवर ज्यावेळेस बलात्कार होत होता त्यावेळेस हे राजकारणी लोक का बोलले नाहीत? आजकाल बघायचं गेलं तर शेकडो महिलांवरती अत्याचार होत आहेत, महिला सुरक्षित नाहीत, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यांच्या डोळ्यासमोर ह्यांना दिसत नाही का? जर माझा राजा असता तर जाग्यावरती असले बलात्कार करणारे लोक आहेत ना, त्यांना चौरंग केलं असतं, जाग्यावरती त्यांचे हातपाय तोडले असते. अरे, काय तुम्ही त्या महाराजांचे आदर्श घेत आहेत? म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताय ना, मोठ्या जल्लोषास, मोठ्या आनंदात साजरी करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त जयंती साजरी करत असताना डीजे लावून त्याच्यावरती नाचू नका, तर महाराजांचे विचार डोक्यामध्ये ठेवून जयंती साजरी करा, महाराजांचं चारित्र्य डोक्यामध्ये ठेवून साजरी करा, महाराजांचं शौर्य डोक्यामध्ये ठेवून त्या महाराजांची जयंती साजरी करा. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचं एवढंच कारण आहे की बाबा, जो आजकालचा युवा आहे तो एकदम या राजकारणी लोकांच्या नादाला लागून भरकटत जात आहे आणि आपल्याच राजाचं चारित्र्य मलिन करून घेत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण आपला हा आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त लोकांच्या मनामध्ये जनजागृती करण्यासाठी आहे. लवकरच आपण भेटूयात आपल्या दरवेळेसच्या रोस्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.